नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आपण ॲक्टर लोकांना वगैरे स्केच देत असतो. सो आज अजून एका ॲक्टरला आपण स्केच देणार आहोत. सुंदरी नावाची सिरियल आहे, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघत असाल तर. सो त्या सिरियलमधल्या एका लीड ॲक्टरलाच म्हणजे स्वाती लिंबे याला, जिचं खरं नाव स्वाती लिंबे आणि सिरियलमधलं मला वाटतं नाव अनु आहे. मी जास्त सिरियल बघत नाही त्यामुळे मला नाव जास्त माहिती नाही. तुम्हाला माहिती असतील नावं वगैरे. सो ॲक्च्युअल नाव तिचं स्वाती लिंबे आहे. सो त्या स्वाती ताईला आपण स्केच द्यायला जाणार आहोत आणि स्केच वगैरे मी रेडी केले, पॅक वगैरे करून ठेवले, तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही बघू शकता इथे आपण पॅक आणि गिफ्ट रॅप वगैरे करून ठेवले. स्केच कसं झालंय काय झाले ते आपण नंतर तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा ते ओपन करतील तेव्हा तिकडे. सो चला आता फटाफट मी रेडी झालो, आता फटाफट निघतो इकडून मी. बाय द वे आपल्याला जायचं ठाण्याला त्यांचं घर आहे आणि तिकडे जाऊन त्यांच्या घरी, मला वाटतं त्यांच्या घरचाच त्यांनी ॲड्रेस दिला आहे. सो घरी जाऊनच आपण डायरेक्ट त्यांना ते स्केच देणार आहोत. सो चला फटाफट आता निघतो इकडून मी. चला फायनली आलो आहे मी इकडे. आपला बसमधनं उतरलो, आता एक 5 मिनिटाचा रोड आहे, चालत जायचं आहे. हा रोड सेम आहे जो आपण अश्विनी ताईला द्यायला गेलेलो स्केच. सो इथून आलो आहे मी, आता बघू वरती आपण जाऊया. तर इकडे काय समजत नाही, सगळं पार्किंगच एरिया दिसतो इथे. एंट्रन्स नक्की कुठं आहे यांचं तेच समजत नाही आहे मला. बघा तिथे कोणातरी विचारतो, कारण त्यांचं एफ विंगमध्ये वाटतं आणि इथे विंगचे नाव वगैरे पण लिहिले नाही आहेत त्यांनी कुठे. बघू आता फोटो बघतो, नाही ते विचारतो कोणाला तरी ते. सो चला फायनली बिल्डिंगमध्ये आलो आहे मी. आता 6व्या फ्लोअरला त्यांचं रूम आहे वाटतं. सो तिकडे जातो फटाफट आणि त्यांना स्केच देतो. म्हणजे लेट टाईम झाला, ट्रॅफिकमध्येच बराच वेळ लागला तिकडे यायला. सो त्याला फटाफट देतो त्यांना स्केच आता जाऊन. मी स्वाती लिमय. मला आता सुदर्शननी खूप छान मध्ये स्केच काढून दिलाय, अप्रतिम. मला खूप आवडलंय. तुम्हालाही मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, तुम्हालाही स्केच काढायचं असेल तर सुदर्शनला कॉल करा. त्याचा हा इन्स्टा आय डी आहे, सुदर्शन सुदर्शन 05. थँक्यू. चला स्केच वगैरे देऊन झालेले, आता मी निघतो इकडून फटाफट. अर्धा पाऊण तास थांबलो मी तिकडे, आता फटाफट निघतोय ते लिफ्टमधनं, आता उतरतो खाली. सो चला फायनली मित्रांनो मी घरी आलेलो, म्हणजे मगाशीच आलो आहे घरी मी. मगाशी व्हिडिओ करायचा होता पण बाहेर ते मला वाटतं कोणाच्या तरी रूमचं काम चालू आहे, ड्रिल वगैरेचं, म्हणजे ते मोठे ड्रिल असते ना दगड वगैरे फोडायची, त्याचं काम चालू आहे. सो खूप जास्त आवाज होता त्यामुळे मगाशी व्हिडिओ मी केली नाही. सो आता ते थोडंसं बंद झालं आहे, म्हटलं पटापट व्हिडिओ करून घेऊया. सो तुम्ही रिॲक्शन बघितलीच त्या स्वातीताईची कशी होती काय होती, आणि स्केच वगैरे पण तुम्ही बघितलंच त्यांच्या हातात दिल्यानंतर. आणि स्केच वगैरे तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण असं कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, त्यांना असं खुश करायचं असेल, कारण स्केच एक युनिक गोष्ट आहे, कोणी कोणाला नॉर्मली असं गिफ्ट देत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं असं स्केच काढून घ्यायला किंवा बघायला खूप जास्त आवडतं. म्हणजे मी स्वतः एक आर्टिस्ट आहे, तरी सुद्धा माझं जर कोणी स्केच काढून दिलं तर मला ते खूप जास्त आवडणार. म्हणजे मी स्वतः काढल्यापेक्षा कोणी मला जर गिफ्ट दिलं ते स्केच वगैरे, असं पेंटिंग स्केच काही, म्हणजे एक स्पेशल असतं ते. असं पोर्ट्रेट कुठेच मार्केटमध्ये तुम्हाला स्वतः जसं म्हणजे पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही अशी गोष्ट असते. सो ही एक युनिक गोष्ट आहे जे तुम्ही त्यांना देऊ शकता आणि हॅप्पी करू शकता. सो ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, डायरेक्ट इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करू शकता कधी पण, आणि तिथे ऑर्डर वगैरे बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला सांगेलच तिकडे. सो ऑर्डर करायचे असेल तर लवकरात लवकर जाऊन मेसेज करा. सो चला फटाफट मी सुरू करतो. पाहिजे हा ब्लॉग इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, रिएक्शन आवडले असेल, स्केच आवडला असेल, ब्लॉग वगैरे आवडला असेल, सगळं आवडलं असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण फ्री स्केच मिळू शकतं तुम्हाला. सो चला हा ब्लॉग इथंच एंड करूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.